डिजिटल राखी बांधण्याचा प्लॅन आहे कारण आमचा माणूस तर आता न्यूझीलंडला आहे. हॅपी रक्षाबंधन. काय घातलं तुझी राखी घालते सांग. हे सगळे भाव एकसारखे असतात काय? सेल्फ ऑब्सेस्ड. गिफ्ट पण मीच घेणार आहे. खरंच दाद आम्ही चाललोय जेवायला रक्षाबंधनचा डिनर. सोनल तुला काहीतरी भारी गिफ्ट मिळालं असेल एकदम मस्त. मी एक्सपेक्ट केलं मला एवढं मोठं हा पण मला एवढं नाही. थोडे कमी मेसेज करा पोरींनी त्याला, तो सांगतो मला नंतर. म्हणजे कुठली वाली बोलली तुझे कारनामे सांगितलं तू पण शॉक होशील आता. बच्चू कोण आहे वगैरे असे राहुलला मेसेज करा आणि कमेंट पण करा. लवकर लग्न उद्या आहेत 4-5 आहेत. आम्ही सोबत आहे त्यांनी सावध राहा, तुम्ही एकटाच नाहीये लक्षात ठेवा. सांगत होता मला काय काय. कुणाचं काय वेळात काढलं तुम्हाला यांनी? तो बोला छकुली येते सरप्राईज जर छकुलीने खरंच उचललं नसतं ना थोडस वाटलं. अरे आपण उलट असं केलं पाहिजे होतं. तिला उचलू नको आणि तुला पण सांगितलं पाहिजे होतं. बरी आहे छकुली पूर्ण स्किप केली. रक्षाबंधनला गिफ्ट सॅड गिफ्ट झालं असतं. कैसा है नाही मग डायरेक्ट व्हिडिओ मध्ये सांगायचं बस सांगू का मी? हा. हे पवेलियन जय महाराष्ट्र पब्लिक, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे आजचा ब्लॉग कसला आहे. आजचा आपला हा रक्षाबंधन स्पेशल ब्लॉग असणार आहे. ऑफरमुळे मला सारखं बोलायची सवय झाली. रक्षाबंधन स्पेशल ऑफर, रक्षाबंधन स्पेशल ब्लॉग असणार आहे जबरदस्त. आता हे लोक सकाळी झालेत, 1-1.5 तास झाला, पण आम्ही थोडंसं पहिला नाश्ता वगैरे करून घेतला. ते मी मध्ये टाकतो, ते बघा. ब्लॉग कंटिन्यू करा. चला. हा अरे कशी थांबली तू? अशी का थांबली? हात तुझं चालू होतं ना मग मनी भाई बिझनेस. चला दादा चला. तुम्ही ब्लॉग करताय एक दिवस आपला ऑफरचा राहिलेला आहे. उद्या नाही पण आपण कंटिन्यू करणार नाही हीच. काय जे लोक आता बघत असतील ना, ह्यांना सांगितलं ते न्यूज आपण ऑफरवाली. बापरे युट्यूब फॅमिली खरंच सॉरी. धर रे भाई नीट घे, पकड. असं क्लिअर दिसते का गाईज? खरंच व्हेरी सॉरी. तुम्ही म्हणाल फक्त इंस्टाग्रामवर टाकतो, युट्यूबवर नाही सांगत आहे. तर आपण एक खूप जबरदस्त ऑफर केली होती. सगळ्या प्रीमियम सुपर प्रीमियम कुर्ती सेट्सवर एक तर 50% ऑफ दिले होते 1 ते 10 तारखेपर्यंत. पण आता काळजी करू नका, आता ती 11 ते 17 आम्ही ऑफर करणार आहे. सो लक्षात ठेवा 11 ते 17 ऑफर असणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यावर 50% ऑफ आहे. आणि 101 ड्रेसेस म्हणजे खतरनाक. तुम्हाला मला टाकता येईल तर मी फोटो व्हिडिओ टाकून देईल त्याच्या इथं. एकदम जबरदस्त क्वालिटीचे आहेत. त्याच्यामध्ये आपण एक लकी ड्रॉवाली ऑफर दिली आहे की लकी ड्रॉची पण आहे की तुम्ही 1000 रुपयाची जरी खरेदी केली तरी तुम्ही एक कुपन घ्यायचं, त्या बॉक्समध्ये टाकायचं. आणि जर तुम्ही जिंकलात, आम्ही टोटल 12 विनर काढणार आहे. त्यामध्ये पहिल्याला फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे खतरनाक वाली. आणि दुसऱ्याला टीव्ही आहे, LED टीव्ही आहे, स्मार्ट LED टीव्ही. आणि त्यानंतर अजून 10 लोक काढणार आहे आम्ही. त्यांना आता त्यांचं गिफ्ट आता आलंय, ते डायरेक्ट दाखवूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. ते पण 7 आल्यावर का जबरदस्त गिफ्ट होते. पण असे 12 विनर काढणार आहे. पण अजून 7 दिवस ऑफर एक्सटेंड करतोय. सो आपली युट्यूब फॅमिली जे आत्ता बघेल त्यांनी या, पुणेकर जे पुणेकर आहेत किंवा आसपासचे या, आपल्या मेन ब्रांचला खतरनाक लकी ड्रॉ ऑफर आहे. आणि काय डील झाली का काय? तू मला काय बोलतो, मी तुला काय बोलणार नाही ब्लॉग मध्ये. तुला बोलत तू काहीच बोलू शकत नाही मला आता. अरे हा ते का असं? दादा आपण राखी बांधायची नाही. आता आपण राखी बांधूया. हॅपी बर्थडे बच्चू. काय या बच्चूचा हॅपी बर्थडे होता गाईज. जरा राहुलला विचारा ना गाईज बच्चू कोण आहे. तिकडे बघतो जाऊ द्या, बोलूच शकत नाही. नाही तर माझा फोन तुझा तो घे लगेच. दादा नका का बोलतो तू? हा चला ताई बघू राख्या. आम्ही आता डिजिटल राखी बांधणार आहे. आता आमचा डिजिटल राखी बांधण्याचा प्लॅन आहे कारण आमचा माणूस तर आता न्यूझीलंडला आहे. तर तिला मला सकाळी फोन आला होता, बट मी जरा बिझी होतो झोपेत. जरा बिझी होतो, बिझनेसचा विचार करत होतो. बिझनेसचा जरा कॉलिंग येते यार, मग मला लागत नाही इच्छा यायला. फेस टाइमचा नंबर माझ्याकडे ना पण तो इथला
हो का? नाही लागायचे फुल. माझ्या ह्याच्यावर करते एक मिनिट. अरे पण तुझ्या ह्याच्यावर कसं लागेल ती रेंज मध्ये नसेल तर. असेल. अरे ती बाहेर चालली होती हो ना ग? हा ते बाहेर चालले ओ जेवायला. ए उचलला उचलला. बाय बाय हॅपी रक्षाबंधन. हॅपी रक्षाबंधन. काय घातलं तू? काय घातलंय? अरे मी तर भारीच दिसतोय बघ. मला तुझी राखी घालते सांग. क्या बोलते पब्लिक? कस काय? हे सगळे भाव एकसारखे असतात काय? सेल्फ ऑब्सेस्ड. हो 100% सेल्फ ऑब्सेस्ड म्हणजे एकदम सेल्फ ऑब्सेस्ड. आता आपल्याला इथे रक्षाबंधन सेलिब्रेट करायचंय. ठीक आहे चपली तुझ्या तोंडावर ठेवा असं. तुझ्या वतीने मम्मी बांधणार आहे मला राखी आता. हा आणि गिफ्ट पण आणि मीच स्माइल घेणार. स्माइल कर ना. गिफ्ट पण मीच घेणार आहे. खरंच दात दाखव दात. मामा मामा हात लाव मामा. मम्मा मामा. कुठला असं करतोय दाम. काय करायचं सांग मम्मीला. ओके आणि खूप सारे तांदूळ टाक डोक्यात. हो झाले लग्न त्याचा आता. तिला माहिती मला आवडत नाही तांदूळ त्यामुळे तसं बोलते. चाप्टर आहे. आता अंगठी लाव. अंगठी टाक. अरे अंगठी लाव. देऊ का हे? सुखी राहा खूप मोठा हो. माझ्या लेकीला सांभाळ व्यवस्थित. तुझ्या लेकीला माझ्या लेकीला तुझी नंतर लेक सांभाळती सगळ्यांना. फादर हो. कुठला गुड फादर. रिस्पॉन्सिबल फादर. रिस्पॉन्सिबल फादर होईल का? झाल्यासारखं वाघ. हा बरोबर. तेच बोललो रिस्पॉन्सिबल फादर होईल का माहित नाही पण हँडसम फादर तर नक्की होणार हात आहे. लाव बाळा. हा. सारखं काय बोलते? हा. हा थोडंच. हा थोडीच बघ ना खा ना सगळे. नो नो नको नको नको. आता राखी बांध. राखी आवडली का? बघितलीच नाही अजून. हो हो आवडली आवडली. हो हो पप्पांची बघितली. चॉईस आहे तिने. जबरदस्त आहे. तिने शिवा कुत्रा घेतला सगळ्यांना. मस्त. शिव मुद्रा घेतलं ते पण ते डिलिव्हरच झालं नाही. मम्मीला बोलायचं. नाईस. अरे, तुम्हाला ए राखी दाखव. उलटी कर जरा. अच्छा थांब बांधू दे पहिल्यांदा. महाकाळ तुझ्या साईडला करू कर नाही ना असं समोरच कर. नाही बरोबर आहे समोरच महाकाळ. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. कुठे चाललेत तुम्ही? आम्ही चाललोय जेवायला रक्षाबंधनचा डिनर. हो हो सस्ते सस्ते में निपटा है क्या? ते बघ रे मी राखी. तसली हो, महाकाल दिसते का रे? दिसते ना. सोनल तुला काय गिफ्ट मिळालं? काहीतरी भारी मिळालं असेल ना. थांबा मग परत घेऊ आपण. सोनल तुला काहीतरी भारी गिफ्ट मिळालं असेल ना एकदम मस्त. मी एक्सपेक्ट केलेलं मला एवढं मोठं हा. भेटेल, पण मला एवढंच एक वेळा भेटलं फक्त. पण त्यात किती पैसे होते ते विचार. किती होते? ते न्यूझीलंड डॉलर असतील. आणि किती पण कमीच म्हणतात. आपले तो वाचले भाई. पण पैसे अगेन पैसे कधी पण सेफ आहे ना. गिफ्ट तर कोण दिलं तर तिथे रिटर्न होतं, एक्सचेंज होतं नेहमीच. पैसेच द्यायचे हो असतात. तुम्ही आमच्या आयुष्यात गिफ्ट सारखे चालायत ना बहिणी. मग लक्ष्मीला लक्ष्मी द्या. तुम्ही जेवायला चाललेत का आलेत जाऊन? मावशी येऊ देत मम्मा. अच्छा आता तुझं गिफ्ट काय मग? व्हॉट यू वॉन्ट? मला पाठवते लिस्ट आल्यावर. तू पाठवून ठेव मी सगळं आणून ठेवतो. आता किती वाजले? आता रात्री चालते जाऊ एन्जॉय. बाय बाय सोनल. नितेश बाय. 7 वाजता. बाय बाय. येस येस काळजी घ्या. तर गाईज असं झालं माझं रक्षाबंधन. तुम्हाला कसं वाटलं? डिजिटल रक्षाबंधन पहिल्यांदा आयुष्यात झालंय माझ्या असं. तर आता हे जे सगळे नेहाचे भाऊ आलेले आहेत त्यांच्याकडनं आपण आता त्यांच्यासोबत रक्षाबंधन वगैरे करून घेऊया. चिकू पण आहे. दे आता भाई तुमचा टाइम आहे आता. गाईज मनीष कसला दिसायला लागलाय बघा. भारी एक नंबर. जास्त थोडे कमी मेसेज करा पोरींनी त्याला. तो सांगतो मला नंतर. काय नाही आहे ना. काय म्हणणे तुझं? काय बोलू शकते मी.
ठेवलं. गडा मोठा मालच. अरे डाएट चालू खाऊन टाकला. अरे डाएटला चालू का? हो बापरे. कोण म्हणलं तुला तू गेन केलं पाहिजे? म्हणजे कुठली वाली बोलली? हा तुझा आवाज येतोय भाई. तुझे कारनामे नको सांगायला लावू. हा तुझे कारनामे सांगितलं तू पण शॉक होशील आता. काय असतो? ओ गिफ्ट. गिफ्ट मिळालं. अरे मग गिफ्ट दाखवायचं नाही का? परफ्यूम आहे. जावाचा. वा राडा. काय नेहा दिदी आता जशी झाली तशीच भारी दिसते का नाही? खरं सांग. नाही नाही. मला तर अशीच आवडते No. त्या आधीपेक्षा. नो. हे तुम्ही विसरू नका काय ते विचारायचे बच्चू कोण आहे वगैरे असे. राहुलला मेसेज करा आणि कमेंट पण करा आणि त्याला सांगा की किती आता पडून दे ना यार. प्लीज कमेंट करा. मी त्याला सांगून थकलोय. काय झालं? अरे रक्षाबंधन करून घे पहिल्यांदा. काय झालं तुला? हा काय झालं? काय रे नारू? राखी दिखाव. ते तू हाल की जरा. मला का हालायला अरे नाही हलत तू. थांबला एका ठिकाणी. इथनं असंच करावं मला वाटतं. लाईट चांगली येते अशी. रक्षाबंधनच्या खूप शुभेच्छा. पायऱ्या पडायचे. एक दिवस पडू द्या. असं पडू देत नाही. बसा रे. अरे आव्याच्या वेळेसच लाईट तिकडून यार. जाऊ दे आता काय करू शकत नाही. चमकू झालं चेहरे लोक. मी पण चमकलं पाहिजे. काय म्हणतो की लवकर लग्न उद्या बनून शोधून ठेवली आहे का? आहेत 4-5 आहेत. अरे बापरे. हे बघा ज्या कोणी 4-5 आहे त्यांनी सावध राहा. ज्या आवी सोबत आहे त्यांनी सावध राहा. तुम्ही एकटाच नाहीये लक्षात ठेवा. आज प्रत्येक भावाची पोल खोले भाऊ. भेंडर गई. आता नेक्स्ट भाऊ गाईज. आता ह्याची पोल खोल करायचा टाइम आलेला आहे गाईज. आता मला तर वाटतं डायरेक्ट व्हिडिओ मध्येच करून टाकावी. काय म्हणणे पब्लिक? काही चिकूचे खूप कारनामे आम्हाला माहिती आहेत. फक्त चिकूला माहित नाही की ते आम्हाला माहिती आहे. डर गया. अरे खूप आहे काय. हा एक महिन्यातले काय बदललं इथं. रक्षाबंधनच्या शुभेच्छा. पायाला तर पडू. एवढी मोठी नाही झालं मी. चला या ताले अब तेरी बारी. आता तुझी कुठली सांगू? शर्टाला मॅचिंग. आता तुझी कुठली सांगू रे? आता जे हर्षद ताले जे मुंबईचं जे काय आहे त्याने असं समजू नये की ते एकटंच आहे म्हणून. हे जेनझी जनरेशन आहे ना गाईज. हे जेनझी म्हणतात ना. जेनझी. हे जेनझी जनरेशन आहे ना डेंजर आहे. काहीच नाही.
म्हणून इथं आलाच हसते बघा. तुम्ही तर समजून जावा, जेवढे केवढे आहे ना सगळ्यांनी समजून जावा. आता आलेला आहे, जोरदार टाळ्या. नरूच्या मनात एकदा होतंय की माझ्या विषयी काय होणार आहे आता, पण दादांनी नरूची साईड घेतली म्हणून असं काय होऊ शकत नाही. नाही, नरूचं काहीच बोलणार, नरूचं काहीच नाही, कारण काय बोलणार आहे, काही बोला सगळे कटून. काही नरूच्या कुणाचं नरूबद्दल नाही काय सांगितलं होतं. हा स्वप्न होतं ते. नरा विचार आहे यांच्यावर घेतात. शुभेच्छा. सगळे परफ्यूम गाईज, परफ्यूम वाटप कार्यक्रम चालू आहे. परफ्यूम वाटप, नेहाने ह्यांना परफ्यूम दिले आणि ह्यांनी नेहाला परफ्यूम दिले. काय मला तू आवडती यार असंच मग नेहा. हा एकदम मस्त वाटते काय रे मनीष, हेल्दी एकदम भारी वाटते का नाही. हा बघ मनीष पण म्हणतोय. इथे बोलणार असतो, तिथे घरी गेल्यावर बघायला पाहिजे, मग मी व्हिडिओ काढते तुला. मग तूच कसं काय वाचलास. निर्मळ मन. स्वागत आहे, स्वागत आहे, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पप्पा उठलेत का नाहीत पण जागे आहेत ना. खरंच चांगली दिसते. हे पोरांना खात नाहीत ना मुलं गोड, कारण त्याच्या वाटेत ठेवा. आता इकडे पप्पांची रील पण बनतीये. नेहा रील काढते पप्पांची. ब्लॉगच्या आधी तर रील पोस्ट होणार आहे गाईज. मम्मीनेच फक्त आवडलं नाही आज. भाऊच नाही. तुला इथं आपल्या ब्लॉग मध्येच खूप भाऊ मिळतील, टेन्शन घेऊ नको. माझ्यासाठी तू बाप्पा तूच माऊली. यावेळेस खोटी यावेळेस गाडीमध्ये जायला वेळ नाही मिळाला, पण मी ऑनलाईन त्या ह्याच्यात ना मागवून. आधी दादा हॅज अराइव्ड. गाईज इथं आता इकडेच रक्षाबंधन आमचं होणार आहे, पण आता सौरभनी जान्हवी आणि मनूला इथे येड्यात काढलं होतं. आता काय वेळात काढलं तुम्हाला यांनी. तो बोला छकुली येते सरप्राईज आहे म्हणून तुम्ही तयार राहा. आणि ह्या दोघी चिडल्या, पण आम्हाला आधीच का सांगितलं. आम्हाला राग आला अजून, पण आम्ही जाऊ द्या रक्षाबंधन. येते व्हिडिओ कॉल केला, न्यूझीलंडला उचलणं पण जर छकुलीने खरंच उचललं नसतं ना तर यांना शेवटच्या ह्याच्यापर्यंत वाटलं. तिने परत केला फोन. अच्छा थोडस वाटलं. अरे आपण हा उलटा असं केलं पाहिजे होतं. तिला सांगितलं पाहिजे छकुलीने उचलू नको उचलू नको, आणि तुला पण सांगितलं पाहिलं होतं. बरी ये छकुली पूर्ण स्किप केली असती. बाहेर थांबली. खतरनाक. मग हे मला रक्षाबंधनला गिफ्ट सॅड गिफ्ट झालं असतं. थोड्या वेळाचा आनंद आला ना तुम्हाला, 5 सेकंदाचा 10 सेकंदाचा. घाण वाटलं त्याचं काय. पटकन न्यूझीलंडचं तिकीट काढायचं आता. साईज घ्या आमचं चल. अरे बापरे ये भारी झालं असतं. आणि या दोघे ओरडायला लागले असते, मी मला लागलेला असतं. मग नंतर मग कुस्ती झाली असती. खूप महाराष्ट्र केसरी आहेत आपल्याकडे. अरे साईडला वळला असतो मी, साईडला बसून. एक पण बटन नाही लागले का.
डॅडी असतं ना, डॅडींनी मला ओरडले पण असते काय गाणं लाव ना. ते मामाने टाकलेलं ते लाव. करते मी त्याला विक्रांतच्या कॅफेवर पण तेच होते डायरेक्ट येड्या बहिणीची माया. येड्या बहिणीची माया. ते टाकलंय उमेश बाबांनी. आत्ताला किती वाजलं? जानू नंतर लक्षात पैसे दिल्यावर लक्षात एक साईस्ताने नाही जानू देणार प्रोटीन आहे जानू देणार तो ते जानूच्या हातात अनलिमिटेड वे आहे प्रोटीन ना बर्फी आहे. अरे जानवी तर तिथं तर ओळखता ना तुम्ही. जानवी हे आहे. आम्हाला राखी मेन झालं माझं कचरा करून झालं. मी चहा पण पिऊन आले नाही मला सगळं खाऊन झालं म्हणून मस्त मग नाही. मी काय आदित्य आजीने सगळं पडून येतच नाही तो खाणार. अरे यार थांब जरा. 100% खाणार. एक जास्त 100%. तूच सॉल्व केला प्रॉब्लेम. दे बाळा दे आता तुला सांगते गिफ्ट खोलो. दोन व्हिडिओ काढतो आम्ही बघा. इकडून एक मला टेन्शन येत होतं मम्मा कैसा है. खरं भावाला बोलव ना तिने सौरभ दादा सारखं काही नाही ना ह्याच्यात. नाही उघडलं की मग कॅमेरा आहे. उईला उईला तू कशाला त्यांना आजूबाजूला मेरे नए पिक्चर का नाम है उईमा. गोलमाल मला भीती वाटते. स्पॉट पर एक असा पॅकिंग. केलंय ना तिने. बापरे. आणि लगेच फोटो येतो त्यात प्रिंट होऊन. मग आज ट्राय करू आपण ते. प्रिंट करून गाईज किती जबरदस्त गिफ्ट दिले बघा साईशने. साईश एक नंबर गिफ्ट. लव्हेंडर कलर. थँक्यू. आणि ते मग त्यात टाकायचं का रोल तो केवाला आता मला माहिती नाही कसं पेपर तो. असं टेन्शन घेऊन नवीन घेऊ परत. नाही त्यात एक रोल आहे. त्यामुळे आम्ही त्या कॅमेऱ्यातून फोटो काढले. आता बघू जरा जानू कसा आला फोटो. अरे इथं हातात आहे ना. अरे हे इन्स्टंट प्रिंट. अरे ते ब्लरच होत. माझा कॅमेरा ब्लर. हा तो फोटो ब्लर आहे ना त्यामुळे ह्याच्यात दिसत नाहीये. हो का. हो बघा कॅमेरामध्ये क्लिअर. हा आता थोडा क्लिअर झाला. हा दिसतंय गाईच. हा बघा भारी आला. डायरेक्ट प्रिंट निघाली. खतरनाक कॅमेरा. साईज फक्त मागे गेल्यामुळे चूक झाली. त्याला म्हणत होतो पुढे. हा साईज आपल्या A7 मधल्या बहिणी. आता इकडच्या राखी आमच्या. बापरे. ए तू जास्त जोर घासू नका फक्त विनीता प्लीज. इथं ब्लॉग मध्ये लोक घाबरतील सगळ्या. बस संपला विषय. काय केलं नाही. थोडी हसा फक्त. तू इकडून घे ना. तू येतोय ना. तू सोडायला जाऊ शकतो. आली
मी असाच आहे. नाही पाय नसतं नाही पडायचं. पाय तुम्ही नाही मोठे आहेत. पडत. नाही नाही पाय नाही तुम्ही मोठे आहेत. दीड नाही, दा. नाही, तुम्ही पाय मोठे पाय आहेत. नाही पाय नाही तुम्ही पडत. मोठे आहेत. पाय नाही पडत. तू असं कर. शुभेच्छा मी पडते तुझ्या पायात अशी सोबत राहा देत राहा. चल, पाय नाही. मला नाही आवडत पाया पडलेलं काहीच. मला नाही आवडत पाया कुणी पडलेलं. मी तिकडे जबरदस्ती पडून घेतलं ते नंतर मी पण नाही आवडत. एका दिवशी डायरेक्ट असं झोपायचं, पडून घ्यायचं, मग म्हणायचं दादा नाही लावला. खुश राहा. थँक्यू. मी पडते पाय, मी लहान आहे. असू दे, असू दे. ज्याचा गेम झाला ना त्याच्यावर झूम झाले. चार सुंदर बहिणी ऍड झाल्या आता दरवर्षी. हळूचा गाठण मार. जी सकाळी सांगितली संध्याकाळी बघितलं ना दादा. सकाळी दादा तुम्ही काल बघितलं ना तिला. कुणाला तिला? हो एवढे स्वीट्स बघून नाही खुश झाले. दाखव जरा तिथं स्वीट्स दाखव. थांब ना, व्यवस्थित दाखवत जरा. काय काजू कतली आहे. बापरे बापरे. अरे राखी बांधताना तर दाखव. ते वेळी जरा काही करून देऊ नका मला विचारल्याशिवाय. बस वेळेचं मी ठरवणार जे काय असेल ते. इकडे तिकडे कुठल्या हातात जाऊन देणार नाही आम्ही. सेफ हँड्स मध्येच. नाही नाही करणार तसं. लक्ष आहे ना आपलं. तू हा करणार. तू काही बोलला नाही तुझ्या परत शांत बसून घे. थोडे दिवस थांबा, लवकरच सांगेल काय. बस काय हे कट नाही मग डायरेक्ट व्हिडिओ मध्ये सांगायचं व्यास. लय लुटलं सांगू का मी? हा हे पवेलियन मॉलच्या पीव्हीआर मध्ये हा. अजून मिलेनियम बॉक्स मध्ये याची 1 लिटरची बॉटल 70 ला आहे आणि यांची 1 अर्धा लिटरची बॉटल 70 ला आहे. कुठं कुठं हे स्क्वेअर शिवाजीनगर गणेश केंद्र. काही झालं पिक्चरला आलोय. जाऊ दे, जास्त काही सिरियस घेऊ नका तुम्ही. सौरभ मी विसले आम्ही त्यानंतर पिक्चरला आलोय. आता जरा पिक्चर बघणार मग घरी जाणार आहे. बाकी तुम्ही बघत राहा ब्लॉग. आमचा टाइमपास चालू असतो. कधीतरी मला असं वाटतं ह्या टाइमपासचा ब्लॉग केला पाहिजे मी वेगळा जरा डिफरंट. हे जरा हे थिएटर थोडं यावेळेस जरा भारी केले. पहिले एवढे खास नव्हतं, आता जरा मस्त केले. पण आला ना भाई, तू सबस्क्राईब केलंय का पण मला. सबकी आहे. बाय बाय. उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा. तर गाईज आता मी घरी आलेलो आहे. जेवण वगैरे झालं मस्तपैकी. थोडं लेट आलो. आता ऑलमोस्ट 12:30 वाजलेत. लेट जेवण केलं. नेहा तर झोपून गेली होती तोपर्यंत. फटाफट जेवण केलं. म्हणलं ब्लॉग एंड करू. आपला संध्याकाळचा प्लॅन ना ऍक्च्युअली थोडासा डिफरंट होता. म्हणजे नेहाने असं मिसळ वगैरे केलेली सगळ्यांसाठी, मम्मीनी वगैरे, की सगळे येणार होते. ते आले होते सगळे, फक्त मी आणि सौरभ नव्हतो. आत्या, मनू, काकू, आप्पा वगैरे सगळेजण आपल्या इथं थोडासा प्रोग्राम, थोडंसं आता ते सगळे बेबी शॉवरचं प्लॅनिंग चालू आहे ना, सो त्यासाठी आले होते. बट तो ब्लॉग मला घेता नाही आला, कारण सौरभ आणि माझं ठरलं की आम्ही पिक्चरला जाऊ कारण विश्ले आला होता. मग आम्ही गेलो. ते राहून जरा तो ब्लॉग राहून गेला. बट टेन्शन घेऊ नका, आता मी कंटिन्यू ब्लॉग करतोय. थोडासा एक असा प्रॉब्लेम असा म्हणता येईल, थोडासा एक इश्यू होता, थोडासा एक प्रॉब्लेम होता. त्यामुळे मी ब्लॉग टाकू शकलो नाही. थोडंसं माझं डोकं त्या गोष्टींमध्ये होतं जरा. प्लस तुम्हाला आपल्या अक्षयसोबतचा पण माहिती असेल, तर त्याच्यामध्ये जास्त जात नाही. सो थोडंसं ते तेवढं ब्लॉग करण्यासारखं ते वातावरण नव्हतं, किंवा त्या ह्याच्यामध्ये पण नव्हतं. बट ठीक आहे, आता ब्लॉग्स घेतोय, जसं जसं जमतोय असं घेतोय. आणि जेवढं मला शक्य होतं मी 100% करतोय. काळजी करू नका. मी आता ब्लॉग्स टाकणार आहे. आणि ज्या ऑफरबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं ब्लॉगच्या स्टार्टला, खतरनाक ऑफर असणार आहे ती. 11 to 17 7 दिवस, 7 का किती दिवस आहेत, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, हां 7 दिवस कंटिन्यू ऑफर आहेत. जबरदस्त लकी ड्रॉची. तुमच्यामधनं पण आपण प्राइजेस काढू 100%. खास यूट्यूब सबस्क्रायबरसाठी
नक्की व्हिजिट करा. शॉपचा ॲड्रेस कॅप्शनमध्ये असेल. आपल्या मेन ब्रांचला ऑफर आहे. सो या नक्की भेटू, शॉपवर या. धन्यवाद. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. बाय बाय. धन्यवाद.